म्हणजे मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. आज फार दिग्गज लोक आमच्या रंगमंचावरती आलेले आहेत सर. आमच्या तुकडवाडीमध्ये जे असं लोकांना आवडतात ना ते म्हणजे इतक्या. अरे बाप रे बाप. अरे हा साक्षात आनंद इंगळे. अरे क्या बात आहे सर. सर तुम्ही आज आलात म्हणून तुम्हाला सांगतो सर. सर तुम्ही जपून राहा सर. ते जे संजय मोने आहेत ते तुमच्यासारखे किस्से सांगतात आणि त्यांच्या नावानं खपवतात सर. सेम बघितलेलं आहे मी. अहो ते संजय मोनेच आहेत, स्वतः संजय मोने आहेत ते. हे हो स्वतः हो शपथ. शपथ. अरे काय सर म्हणजे आनंद इंगळे चालू निघाले. म्हणजे मला ना असं म्हणजे कन्फ्युजन झालं सर. म्हणजे गुरु कोण शिष्य कोण हे जरा मला कन्फ्युजन झालं सर. ते गुरु आहेत का? आपण कायम शिष्य. तिच्या कॉन्फिडन्स वरून वाटते ते गुरु असतील म्हणून. म्हणजे सर ते जे तुम्ही किस्से बनवता तर त्याचं काय असतं खास बॅकग्राऊंड कसं बनवता ते? नाही बनवत नाही हा. ते असतात ऍक्च्युअल मध्ये खरे असतात. अरे बापरे. म्हणजे ते 4 आण्यात बाम चोळून मिळेल ते पण खरं. काय काय होतं हे? काय होतं? हे सांगितलं होतं का बा पुण्यात एका ठिकाणी पाठी आहे म्हणे का बा इथं 4 आण्यात बाम चोळून मिळेल. पुण्यामध्ये एक आहे 4 आण्यात आयडेक्स मिळेल असं होतं. जबरदस्त जबरदस्त सर. पण म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला फार क्युरियोसिटी आहे सर. अरे बाप रे बाप. अरे पोंक्षे सर क्या बात आहे सर. वा 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 वा. मला खूप आनंद झाला सर. मी फार इम्प्रेस आहे तुमच्यावर सर. जबरदस्त. हा म्हणजे एकदम म्हणजे तुमचा म्हणजे मोठा म्हणजे फॅन आहे मी तुमचं. ते म्हणजे ह्यांची ओळख मी काय करून देऊ तुम्हाला मंडळी. यांची ओळख म्हणजे ते अंधानीकृत बांधकाम पाडण्यात पटाईत असलेले सर तुमचे काय ते अंधानीकृत बांधकाम नाही राहत का? म्हणजे अनधिकृत काय? ते म्हणजे परमिशन न घेता बांधलेलं अंधानीकृत राहतं ना असं. अनधिकृत. हा अनधिकृत. हा अनधिकृत. तुम्ही काय ते बांधकाम पाडलं धडाधड वाजे सिरियल मध्ये मला खूप आवडलं सर ते. पण सर मी खास इम्प्रेस झालं म्हणजे काय तुमचा तो डायलॉग. अरे बाप रे बाप रे काय डायलॉग तो. कन्यादान ते serial मधला. कन्यादान सिरियल मध्ये त्यांचा तू माझ्या मुलीला बापाची माया देशील काय. हा. क्या बात आहे सर. म्हणजे जबरदस्त सर. म्हणजे मला खूप बरं वाटलं सर ते तो डायलॉग. म्हणजे मी पण माझ्या जावायला तो डायलॉग मारला. काय तो तो आला म्हणजे तुमच्या पोरीचा हात माझ्या हातात द्या. हा. मी म्हणलं तू माझ्या पोरीला बापाची माया देशील का. चांगली गोष्ट आहे मग. चांगली काय गोष्ट आहे. का? आता माझी पोरगी त्याला बाबा बाबा म्हणते. काय चांगली गोष्ट आहे. प्रॉब्लेम झाला ना सर. पण ठीक आहे तुम्ही आला सर बरं वाटलं सर. अरे अरे बाप रे बाप. म्हणजे लक्षच नाही माझं. म्हणजे कसं असं काही म्हणू शकत नाही म्हणा मी. वा वा वा. आज साक्षात म्हणजे अखिल भारतीय सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आणि अभिनयाचे सम्राट अशोक या ठिकाणी आलेले आहेत. अशोक सराफ उर्फ मामा या ठिकाणी आले आहेत. बरं झालं तुम्ही आले सर. मामा तुम्ही आले मला खूप बरं वाटलं. आज कारण का मीच तुमच्याकडे येणार होतो. का? ते पोरांना सुट्ट्या लागल्या की नाही पोरांना मामाच्या गावाला जाऊया. काय आहे की तुमच्या अंगामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त जे काही खास खास गुण आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू. तर आपल्यासोबत मामा आहेत, मोने साहेब आहेत आणि पोंक्षे साहेब आहेत. तर काय आहे गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे आहेत सर. तर आपण फटाफट मोदक बनवूया मस्त है ना मामा? चला आपलं साहित्य आलेलं आहे. जोरदार टाळ्या एकदा. क्या बात आहे. यस 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड. क्या बात आहे. हाँ वेरी गुड पोंक्षे सर क्या बात है. मामाचे 2 कंप्लीट झाले. 2 गोळे करताय का सांगायची पण गरज गोळे फक्त गोळे करताय. नाही नाही मग चांगले करताय. क्या बात आहे. क्या बात आहे. बघा याला म्हणतात कलाकृती. मामांनी काय विशेष केले बघा. आपण इकडून बघितला मोदक, इकडून बघितलं मशरूम, इकडून बघितले कोबीचे कापलेले काप आपण यामध्ये बघू शकतो. फुलकोबी आणि एरवी बघितलं तर फेकून मागायला दगड. पण तरी काय हरकत नाही. 1 2 3 4 5 बापरे 4 आणि 3 7 मोदक केले. या बाद आहे. वा वा वा. मोने सरांचे मोदक
म्हणजे आता याला काय उपमा देऊ शकतो मी? सांगतो 1 मिनिट काय झालंय. मोहनजोदडो हडप्पा मधले अवशेष या 1 ठिकाणी. मिनिट काय झालं. माझ्या वर्गामध्ये एक मोडक नावाचा मित्र होता माझा. त्याचं पण स्पेलिंग MODAK, ह्याचं पण स्पेलिंग MODAK. अच्छा. त्याचा चेहरा मी डोळ्यासमोर ठेवला आणि तसे बनवले. आता त्याचा चेहरा तसा होता, त्याला मी काय करणार. काय करेक्ट आहे सर. या नवीन पदार्थाचं नाव पण सापडलं, मोडक. मोडक, हो ना. मोडक केलेलं आहे त्यांनी. बरं झालं आणखीन काही विचित्र आडनावाचे लोक होते यांच्या शाळेमध्ये. 5 केलेले सरांनी, 5. क्या बात आहे. वा वा शाबास, व्हेरी गुड. म्हणजे एखाद्या नटामध्ये किती शिस्तबद्धता असावी. शिस्तबद्धपणा म्हणजे बघा ना काय. करेक्ट आहे सुबक आहे ते तेच म्हणतो ना मी. शिस्तबद्धता काय असावी म्हणजे बघा ना एकदम सुबक. हे याच्यामध्ये भरलं नुसतंच बनवलंय वरती. एक आज म्हणजे वा, 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 काय हरकत नाही. अतिशय भूक लागलेल्या ठिकाणी जर आपण मोदक ठेवले तर हे पण मोदक विकले जाऊ शकते, काय हरकत नाही. तरी पण सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. पण आता आजच्या या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत माननीय अशोक मामा. थँक्यू. तर ते बक्षिसाचं जे आहे ते रक्कम लगेच ताबडतोब आपण मागून कळली. वा व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. बसा. आज जरा जास्तच वेळ चालली आहे पूजा. हा? काय मागताय काय देवाकडे. अरे काय मागणार देवाकडे, तू दिलास काय, कमी झालं काय ते. बाबा फराळ कुठून आणलंय हो. काय कमाल लागतोय, म्हणजे असा घरगुती वाटतोय. हा? घरगुतीच आहे, घरगुती. हो? हा. कुठून आणला. आहेत एक बाई, देतात त्या बनवून. घरगुती. नाव काय त्यांचं. घरगुती. नाही घरगुती नाही आपलं हे त्याचं नाव हे मालती प्रधान. मालती प्रधान. छान आहे. काय फराळ हा? आवडला ना तुला. हो हा खाल्लास ना. हो आणि कुर्ता आवडला ना. हो. खाल्लास काय. खाल्ला ना. खातो कसा कुर्ता खाणार नाही रे तू. आवडला ना. हो आवडला. हॅलो, ऑफिसचा फोन आहे. अरे ऑफिस बंद आहे ना आज. कसली व्हाउचर्स. कुणाचे व्हाउचर्स. कशासाठी व्हाउचर्स. अरे का अगं मी बोलतोय त्याच्याशी. अगं आपल्या लग्नाबद्दल मी बोलायला सुरुवातच करणार होतो. मी विषयावर आलोच होतो इतक्यात तुझा फोन आला. हे बघ मला फोन करू नको. लिंक तुटते माझी, कळलं काय. अगं ये हॅलो पूनम. हा कुठेस तू. ये ना इथे लवकर. अगं मला कळत नाहीये आपल्या लग्नाबद्दल बाबांशी कसं बोलावं ते. तू एक काम कर, तू आता मला फोन करू नकोस. तू मेसेज कर. बाय. आता काय. ग बाई तू मला फोन करू नकोस, मेसेज कर. कळलं का. बाय. बाय. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.